विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एनएक्सायटीचे इव्हॅल्युएशन 16चे डू इट युअर सेल्फ कसे करतात ते आपण बघणार आहोत. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये व्हॉलंटरी शिफ्ट शेड्यूल हे टेम्पलेट आपल्याला सर्च बारमध्ये सर्च करायचे आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड आपल्याला उघडावं लागेल. या सर्च बारमध्ये तुम्ही वर्ड टाईप करा. त्याच्यानंतर समोर वर्ड दिसतं आहे, वर्डवर क्लिक करायचं आहे. ब्लँक डॉक्युमेंट तयार केलं किंवा अगोदरच तुम्ही ह्या सर्च टेम्पलेटमध्ये डायरेक्टली व्हॉलंटरी शिफ्ट शेड्यूल हे टाईप करा किंवा त्याला सिलेक्ट करून Ctrl+C ने कॉपी करा, सर्च बारमध्ये पेस्ट करा किंवा त्या ठिकाणी आपण टाईप करा आणि सर्च करा. समोर तुम्हाला टेम्पलेट दिसतं आहे, त्याच्यावर क्लिक करा, क्रिएटवर क्लिक करा आणि उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, दिलेले जे डॉक्युमेंट आहे ते एम्प्लॉई शिफ्ट शेड्यूल नावाने काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे आणि ते डेस्कटॉपवरती सेव्ह करायचं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. त्यासाठी त्यांनी दिलेले आपल्याला फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲजवर क्लिक करा. प्रोसेसही या ठिकाणी दिलेली आहे एकदम व्यवस्थितपणे. फक्त आपण ते वाचलं की आपल्याला फटाफट जमेल. त्याच्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक करा आणि या ठिकाणी व्हॉलंटरी शिफ्ट शेड्यूल हे नाव एंटर करा किंवा मगाशी सांगितल्यानुसार त्याला तुम्ही सिलेक्ट करून कॉपी करून पेस्ट करा. त्यासाठी Ctrl+C प्रेस केलं आहे, मी Ctrl+C ने कॉपी केलं आहे आणि Ctrl+V ने पेस्ट केलं आहे. त्यानंतर या सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. उत्तर सबमिट करा. जे दिलेले डॉक्युमेंट आहे त्याला PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे. यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा, एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा. इथे दिसतं तुम्हाला क्रिएट PDF, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पब्लिश नाव दिसतं, या पब्लिशवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि उत्तर सबमिट करायचं आहे. एक नवीन ब्लँक डॉक्युमेंट आपल्याला उघडायचे आहे. जी पहिली आपली PDF फाईल क्रिएट झाली त्याला क्लोज करा. त्याच्यानंतर सर्च बारमध्ये वर्ड टाईप करा. त्याच्यानंतर या वर्डवर क्लिक करा, ब्लँक डॉक्युमेंट. आता परत आपल्याला फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे, न्यूवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ब्लँक डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, परत दिलेल्या डॉक्युमेंटला लेबल डिझाईन नावाने आपल्याला सेव्ह करायचं आहे. त्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा, सेव्ह ॲज ऑप्शनवर क्लिक करा, डेस्कटॉपवरती क्लिक करा आणि या ठिकाणी लेबल डिझाईन असं नाव टाईप करायचं. ऑलरेडी ती जर फाईल सेव्ह असेल त्या नावाने तर त्याला परत आपल्याला ॲटोमॅटिकली ते नाव दिसेल. सेव्ह बटनवर क्लिक करा, रिप्लेस म्हणा, ओके करा, उत्तर सबमिट करा. पुन्हा तोच प्रश्न करावा लागतो आपल्याला, सबमिट झालेला नाही आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये विनामूल्य डिझाईनसाठी विविध रंगासह विभिन्न पेन ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला ड्रॉ टॅबवर क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर या ठिकाणी इच्छित पेनच्या थिकनेस आणि कलर सिलेक्ट करा आणि रिकाम्या जागी रेक्टँगल ड्रॉ करा. समोर आपल्याला ड्रॉ टॅब दिसतोय. ड्रॉ टॅबवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बरेच आपल्याला एक पेन्स येऊन दिले आहेत. मी त्यांना राईट क्लिक करून डिलीट करून टाकतो. अगोदर काय होतं आहे म्हणजे आपण कन्फ्यूजमध्ये येतो. आता ॲड पेनवर क्लिक करायचं आहे. पेनवर क्लिक करायचं आहे. त्याने म्हटलं आहे ॲड पेन आणि या ठिकाणी थिकनेस घ्या आणि मग या ठिकाणी तुम्ही रेक्टँगल ड्रॉ करा आणि नंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हायलायटर वापरण्यासाठी ड्रॉ टॅबवर जा. ॲड पेन सिलेक्ट करा. त्यानंतर हायलायटर सिलेक्ट करा. हायलायटरचा कलर आणि थिकनेस सिलेक्ट करा आणि नंतर हायलाईट करण्यासाठी आय थिंक देअरफॉर आय रीड या टेक्स्टचा वापर करा. आता आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉ या टॅबवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ॲड पेन दिसतंय त्या डाऊन ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हायलायटरवर क्लिक करायचं आहे आणि हायलायटर वरती येलो कलर मी सिलेक्ट केला आहे आणि याला हायलाईट करतो या थिंगला आणि सबमिट. दिलेल्या डॉक्युमेंटच्या थीम कलर बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जायचं आहे आणि त्याच्यावरती या कलर बॉक्स ऑप्शनचा वापर करून मार्क्यू कलर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगोदर डिझाईन टॅबवर जावं लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी कलर ऑप्शन दिसतोय त्याच्या डाऊन ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुम्हाला मार्क्यू कलर दिसेल बघा. मार्क्यू कलरवर क्लिक करायचं. आता दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला पॅरेग्राफमध्ये दिलेल्या सायटेशन ॲड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जायचं. म्हणजे आता आपल्याला सायटेशन कसं ॲड करायचं आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. त्यासाठी मी रेफरन्स टॅबवर जाणार. मग या ठिकाणी इन्सर्ट सायटेशनवर क्लिक करणार. ॲड न्यू सोर्सवर जाणार. याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला एखादं बुक किंवा काही तयार करायचं असेल तर त्याचं ऑथर कोण आहे ते द्यायचं आहे. समजा मला श्यामची आईचं बुकचं तयार करायचं आहे तर मी या ठिकाणी ऑथरचं नाव देणार आहे साने. परत कॉर्पोरेटर ऑथरवर पण क्लिक करणार. टायटलचं नाव देणार असं दिलं आणि ओके केलं. त्याच्यानंतर मला बायबलोग्राफीवर क्लिक करायचं आहे आणि बायबलोग्राफी आणि नंतर सबमिट करणार. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिला पॅरेग्राफ सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या लेआउटवर जाऊन त्याचा आफ्टर स्पेसिंग 10 पॉईंट आपल्याला करायचं आहे. यासाठी आपल्याला लेआउट टॅबवर जायचं आहे आणि आफ्टर या ठिकाणी 0.8 या ठिकाणी 10 करायचं आहे. एंटर करायचं आहे नंतर सबमिट करायचं आहे. या ठिकाणी आपलं गाईड डू इट युअरसेल्फ टेस्ट झालेली आहे आणि आता आपल्याला तुम्हाला प्रोसेस फोलिओ करायचा आहे. त्याच्यामध्ये प्रोसेस फोलिओमध्ये जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस फोलिओ तयार करणार. ते सबमिट केल्यानंतर सिम्युलेशनकडे जाणार. आता आपण सिम्युलेशनचे क्वेश्चन कसं सॉल्व्ह करतात ते बघूयात. तुमच्या ऑपरेशनल प्रोजेक्टसाठी टेम्पलेट्स तयार केल्याने मेंटेनन्स ठेवण्यात मदत होते. म्हणून सर्च बारच्या भागात सर्टिफिकेट टाईप करायचं आहे आणि सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन टेम्पलेट निवडायचं आहे. आता या ठिकाणी
सर्टिफिकेशन आपल्याला टाईप करायचं आहे, सर्टिफिकेट. इथे कंट्रोल-C बघा या ठिकाणी टाकलं आपल्याला, त्याच्यावर फक्त क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी दिलेले सर्टिफिकेशन ऑफ पार्टिसिपेशन त्याच्यावर क्लिक केलं, इथे क्रिएट म्हणणार. त्याच्यानंतर आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिस तर गुगल क्रोमवरून क्लिक करायचं आहे, ॲड्रेस बारवरती क्लिक करा आणि परत त्या ठिकाणी क्लिक करा, टेम्पलेटवर जा. हा क्वेश्चन आपल्याला बरेच वेळेस रिपीट होणार आहे. त्यानंतर उत्तर संपलं. या ठिकाणी आपले 16 नंबर म्हणजे 16 नंबरचे इरा सेशन कंप्लीट झालेले आहे. तुम्ही सेशन टेस्ट करू शकता.